हॅलो मित्रांनो, तर अशा प्रकारे आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे. आता आपण सेकंड चॅप्टर चालू करणार आहोत. सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आहे? असं इक्वेशन ज्याच्यामध्ये की त्याची डिग्री जी आहे इक्वेशनच्या पहिल्या लेटरची डिग्री ही 2 असणार आहे. तर आपण बघतो की त्याच्यामध्ये काय क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि दुसरा आहे ते लिनियर पॉलिनॉमियल आपण बघणार आहोत. तर अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल हॅव्हिंग डिग्री 1 म्हणजे असं पॉलिनॉमियल ज्याची डिग्री 1 आहे तर त्याला काय म्हणतात? लिनियर पॉलिनॉमियल. आणि हॅव्हिंग 2 डिग्री म्हणजे जर त्याची 2 डिग्री जर असेल तर त्याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपण बघूया. हे एक इक्वेशन असेल किंवा 3x - 7 5x + 9 हे काय झालं तुमचं? लिनियर पॉलिनॉमियल. ज्याची डिग्री की आता इकडे बघा, इथे 1ची डिग्री किती? 1च्या डोक्यावर 1, इथं किती? 1, इथं 1. ह्याला काय म्हणायचं? लिनियर पॉलिनॉमियल. जर त्याची जर डिग्री जर 2 असेल, जसं की 3x² + 9 असेल किंवा 5x² + 9 असेल, म्हणजे जे बी काय x² पाहिजे, जे पहिलं जे आहे आपले लेटर, तर त्या पहिल्या इक्वेशनच्या पहिल्या लेटरचं काय पाहिजे? डिग्री 2 पाहिजे. त्याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे. सेकंड थिंग काय? इक्वेशन ऑब्टेन बाय टेकिंग द व्हॅल्यू ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल 0 = क्वाड्रॅटिक इक्वेशन. हेच सेम इक्वेशन आहे, ते ह्याला कसं फक्त =0 दिलेलं आहे. ह्याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता हेच इक्वेशन आहे की 3x² + 9 = 0, पुन्हा 5x² + 9 = 0. ह्याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याच्यामध्ये काय? लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ज्यांची की लिनियर पॉलिनॉमियल असेल तर त्याचं काय असते? डिग्री 1 असते. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल यांची जी पहिल्या लेटरची डिग्री किती आहे? 2 असणार आहे. आणि सेकंड थिंग, जेव्हा जे का तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याच्यामध्ये जी x आहे, आता हे दुसरं एक इक्वेशन बी घेऊ, असं बी लिहू शकता तुम्ही 3x² + 5x + 6 = 0 किंवा 9x + 6x - 7 = 0. हे तुमचे काय झाले? क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. तर ह्याच्यामध्ये हे मिडल टर्म जे आहे तर ती 0 सुद्धा तुमची असू शकते, पण जे तुमची पहिली टर्म आहे ही तुमची कधी 0 नसती आहे. जी x² ची जी टर्म आहे ही कधी 0 नसती आहे. तुमचं x = 0 असू शकते, पण ax जे की तुमचं पहिलं आहे तर ते तुमचं कधीच 0 नसणार आहे. याला काय म्हणायचं? तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपण या 3 टर्म बघितलेल्या आहेत, जे की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, पुन्हा सेकंड आहे लिनियर पॉलिनॉमियल आणि तिसरं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला आता या चॅप्टरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकायचं आहे. तर आपण काय करू? आता सॉल्व केलेलं जे एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल तुम्हाला घेऊन मी सांगतो. आपल्याला हे इक्वेशन दिलेलं ते सॉल्व करायचं आहे. सॉल्व करून काय करायचं? त्याची एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. हे काय तुम्हाला सॉल्व करण्यासाठी एक्झाम्पल दिलेले तर त्यांनी काय सांगितलं? डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन वाटतं ते सांगायचं आहे. तर आपण काय करू? तर पहिलं एक्झाम्पल घेऊ. तर एक्झाम्पल फर्स्ट 3x² - 5x + 3. ह्याच्यामध्ये काय? इथं व्हेरिएबल काय आहे? x. तर x इज व्हेरिएबल अँड इंडेक्स किती आता? 2. इंडेक्स म्हणजे काय? जी काय डोक्यावर त्याच्या व्हॅल्यू दिलेली आहे तर ती इंडेक्स किती? 2.
तर इथं आपण तुम्हाला मी सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय आहे, जे पहिलं काय लेटर असेल त्याचा स्क्वेअर दिलेला असतोय, बाकी मिडल टर्म 0 असेल तरी काही इश्यू येत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, एक्स इज द व्हेरिएबल आणि इंडेक्स इज 2. म्हणजे हे काय, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड बघू तर सेकंड काय आहे, 9y² + 5 = 0. तर ह्याच्यामध्ये काय, y इज व्हेरिएबल अँड इंडेक्स इज 2. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिसरं काय सांगितलं त्यांनी, m² - 5m² + 4 = 0. सॉरी m³ आहे. तर व्हेरिएबल इज m अँड इंडेक्स इज 3. इथं बघताना तुम्ही एमच्या डोक्यावर त्यांनी काय केलेलं, 3 दिलेलं आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. तर कारण आपल्याला सांगितलेलं की क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जे काय फर्स्ट व्हेरिएबल असेल तर ते स्क्वेअरमध्ये असेल, क्यूबमध्ये नाही. म्हणजे काय, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. चौथं काय त्यांनी सांगितलंय, l + 2 आणि गुणिले l - 5 = 0. तर आपण हे सॉल्व करू. तर तुम्हाला ब्रॅकेट कसा सॉल्व करायचा ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, मागच्या चॅप्टरमध्ये. पहिले एलनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर हे 2नी मल्टिप्लाय करायचं. = 0. तर l × l l² मायनस l × 5 5l प्लस 2 × l 2l 2 × -5 -10 = 0. म्हणजे काय, l² -5 -5 मधून -2 गेली किती राहते, 3 3l - 10 = 0. तर ह्याच्यामध्ये काय आहे, l इज व्हेरिएबल अँड इंडेक्स इज 2. म्हणजे काय, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला उदाहरण कळालं असेल की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिलं जाईल, त्याच्यामधून तुम्हाला काय करायला सांगितलं की कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोणतं नाही ते सांगितलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 सॉल्व केलं आणि त्याच्यामध्ये चेक केलं की त्याचा इंडेक्स काय आहे, त्याचे व्हेरिएबल कोणतं आहे त्याच्यामध्ये, आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण 4-5 एक्झाम्पल घेतलेले होतं. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण काय करणार होतं, काही सॉल्व केलेले एक्झाम्पल घेणार आहोत आणि पुढं चालू करणार आहोत. पुढचं चॅप्टर एक्झाम्पल घेऊन एक्सपेरिमेंट किंवा प्रॅक्टिस सेट आपण नेक्स्ट घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, लाईक करा व्हिडिओला. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.